मुंबईत भाजप आणि शिवसेनेचा तिढा हा सुटलेला आहे। जागा वाटपावर रात्री उशिरा शिक्कामोर्तब झालाय। 137 आणि 90 चा जागा वाटपाचा फॉर्म्युला निश्चित झालाय। भाजप 137 तर शिवसेना 90 जागा लढवणार आहे। मुंबई महापालिका निवडणुकीसाठी अखेर भाजप आणि शिवसेना यांचं जागा वाटप ठरलेलं आहे। मुंबई अध्यक्ष अमित साटम यांनी दिलेल्या माहितीनुसार भाजप 137 जागा लढेल तर एकनाथ शिंदेंची शिवसेना 90 जागांवर लढणार आहे। उमेदवारी अर्ज दाखल करण्यास एक दिवस बाकी असताना भाजप आणि शिवसेनेचे जागा वाटप हे निश्चित झालेले आहे। त्यामुळे आज उमेदवारांची अर्ज भरताना धावपळ दिसणार आहे। भारतीय जनता पार्टी 137 जागा 137 आणि शिवसेना ही 90 जागा 90 अशा जागांचं वाटप हे झालेलं आहे। महायुतीचे इतर घटक पक्ष या आकड्यामध्ये समाविष्ट केले जातील। येणाऱ्या काळामध्ये एकत्रितपणे प्रचाराचा शुभारंभ केला जाईल। एकत्रितपणे प्रचाराची कॅम्पेन असेल आणि मुंबई महानगरपालिकेवरती हिंदुत्वाचा महायुतीचा भगवा झेंडा फडकवण्याच्या दृष्टिकोनातून मुंबईकरांचा महापौर हा मुंबईच्या महानगरपालिकेमध्ये विराजमान झाला पाहिजे, जेणेकरून मुंबई शहराचा विकास होत असताना मुंबई शहराची सुरक्षितता सुद्धा अबाधित राहिली पाहिजे आणि मुंबई शहराचा रंग बदलण्याचा प्रयत्न करणाऱ्या सर्व शक्तींचा पराभव हा झाला पाहिजे। भारतीय जनता पार्टी 137 ठिकाणी जागा लढवत आहेत आणि शिवसेना 90 ठिकाणी जागा लढवत आहेत। त्यामुळे सकारात्मक चर्चा एक चांगला फॉर्म्युला आज या ठिकाणी ठरवण्यात आलेला आहे आणि आम्हाला संपूर्णतः विश्वास आहे 227 जागेवर महायुतीचे उमेदवार त्या ठिकाणी निवडणूक लढवून 150 पेक्षा जास्त जागा निवडून आणून आम्ही महायुतीचाच महापौर मराठी महापौर त्या ठिकाणी बसवणार आहोत आणि हा एक आम्ही संकल्प केला आहे। तो संकल्प आम्ही पूर्ण करणार आहे। महायुतीचे आमचे जे घटक पक्ष आहेत ते ज्या ज्या पक्षाबरोबर त्यांची युती आहे त्या पक्षांच्या युतीच्यानुसार ते त्या पक्षांनी ती जबाबदारी घेतलेली आहे। आपल्या घटक पक्षाला किती सीट द्यायची त्यानुसार ती जबाबदारी त्या घटक पक्षाच्या युतीवर संपूर्णतः अवलंबून आहे।